अनमोल विचार जे तुमचं आयुष्य बदलवतील. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. स्वतःला सावरण्यासाठी इतरांना दुखावू नका आणि इतरांना सावरण्यासाठी स्वतःला तोडू नका. फक्त स्वतःवर प्रेमच करू नका, तर स्वतःचा सन्मानही करा. अन्यथा लोक तुम्हाला सहज चिरडत जातील. उथळ लोक नशिबावर विश्वास ठेवतात, तर मजबूत लोक कारण आणि परिणामांवर. आपले दुःख या विचारातून जन्माला येते की आपण सतत विचार करत राहतो. काश असे झाले असते, असे व्हायला हवे होते, असे होऊ शकले असते. चांगले आयुष्य ते नाही ज्यामध्ये दुःख नसेल, तर ते आहे ज्यामध्ये दुःख आपल्याला अधिक चांगले बनवते. तुमच्यावर कितीही अन्याय झाला असला तरी तुमच्या वेदनांची खोली तुमच्या भविष्याची उंची ठरवते. स्वतःशी प्रामाणिक आणि जबाबदार राहाल तर श्वास घेणे सोपे होईल आणि तुम्ही परिस्थितीशी लढू शकाल. तेव्हा तुम्हाला समजेल की अडचणी तितक्या ताकदवान नाहीत जेवढे तुम्ही विचार करत होतात. जेव्हा तुम्ही स्वतःमधील एखादी उणीव दूर करत असता, तेव्हा ठरवलेला रस्ता सोपा वाटू लागतो. जेव्हा आपण त्या जुन्या मित्रांपासून दूर होऊ इच्छितो जे कधीच बदललेले नाहीत, तेव्हा आपल्याला अपराधी वाटते. पण हीच प्रगतीची किंमत आणि ओळख देखील आहे. तुम्ही चांगले आहात म्हणून हे जग तुमच्याशी दयाळूपणे वागेलच असे नाही. अनेकदा चांगल्या माणसांचाच सर्वाधिक वापर करून घेतला जातो. सच्चा माणूस संकटात हसतो, तो संकटातून ताकद एकवटतो आणि आत्मचिंतनातून धाडसी बनतो. कधी कधी कोणाच्या तरी जाण्याची कल्पना ही त्याच्या जाण्याच्या दुःखापेक्षा जास्त त्रासदायक असते. प्रत्येक यशोगाथेत कोणता ना कोणता धाडसी निर्णय दडलेला असतो. जेव्हा तुमचा राग त्या लोकांसाठी सहानुभूतीत बदलतो ज्यांनी तुम्हाला दुखावले आहे, तेव्हा जीवन शांत होते. लोक तुम्ही विचार करता त्यापेक्षा कितीतरी जास्त स्वार्थी असतात. रस्ता चालता चालताच बनतो, कोणताही तयार रस्ता मिळत नाही. लोकांना नाराज करण्याला तुम्ही घाबरू शकत नाही. तुम्हाला तेच आयुष्य जगावे लागेल जे तुम्हाला जगायचे आहे. तुम्हाला असे लोक भेटतील ज्यांच्याशी तुमचे कधीच पटणार नाही, मग तुम्ही कितीही बरोबर का असेना. तुम्ही सर्व काही योग्य बोललात किंवा केलत तरीही संघर्ष होईलच. बदल भीतीदायक वाटतो, कारण ओळखीच्या वेदना अनोळखी वेदनांपेक्षा सोप्या वाटतात. एक वेळ अशी येईल जेव्हा तुम्हाला समजेल की जोपर्यंत तुम्ही परवानगी देत नाही तोपर्यंत कोणाचाही तुमच्या आयुष्यावर अधिकार नाही. आधी समजून घेण्याचा प्रयत्न करा, मग समजून घेण्याची अपेक्षा करा. सर्वात मजबूत आत्मे दुःखातूनच जन्म घेतात. सर्वात थोर व्यक्तिमत्वे जखमांमधूनच घडली जातात. जर तुम्ही आत्तापर्यंत मजबूत बनला नसाल तर पुढचे आयुष्य अधिक कठीण होईल. तुम्ही जे बनत आहात त्याला नेहमी तुम्ही जे आहात त्यापेक्षा वर ठेवा. कोणत्याही एका व्यक्तीला चिकटून राहू नका, अगदी तुमच्या सर्वात प्रिय व्यक्तीलाही नाही. प्रत्येक माणूस एक जेल देखील आहे आणि एक शरणस्थान देखील आहे. जेव्हा आरोग्य ही पहिली प्राथमिकता बनते तेव्हा आयुष्य अधिक चांगले होते. तक्रार करण्यात खर्च होणारी ऊर्जा बदलाच्या कामात लावता येते. जबाबदारी स्वीकारल्यामुळे आपण बळी विक्टिमच्या भूमिकेतून बाहेर पडतो. जे मिळू शकते त्याचा आनंद घ्या, बाकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा. वर्तमान क्षणात जे काही आहे ते असे स्वीकारा जणू काही तुम्ही स्वतः निवडले आहे. त्यांच्यासोबत काम करा, त्यांच्या विरोधात नाही. त्याला शत्रू नाही तर मित्र बनवा. हेच संपूर्ण आयुष्य बदलून टाकते. कधी कधी सोडून देणे हे धरून ठेवण्यापेक्षा कितीतरी जास्त शक्तिशाली असते. कधी कधी ज्या जागेची तुम्हाला सवय झालेली असते ती जागा तुमच्यासाठी बनलेली नसते. प्रेमाने पाहिलेला प्रत्येक अडथळा जीवनातील सर्वात मोठी शिकवण बनू शकतो. जसे जसे तुम्ही अधिक चांगले बनता तसतसे आसपासच्या लोकांमुळे
तुमची निराशा वाढू शकते. हे टाळण्यासाठी स्वतःशी कडक राहा आणि इतरांच्या प्रती समजूतदार राहा. लोक योग्य किंवा नैतिक कामच करतील अशी अपेक्षा ठेवू नका. लोक त्यांचे निर्णय योग्य अयोग्य पाहून नाही तर स्वतःचा फायदा पाहून घेतात. आनंदातील सर्वात मोठा अडथळा हा आनंदाच्या आठवणीच असतात. जर तुम्ही आयुष्यावर स्वतःच्या अटी लादू शकला नाहीत तर तुम्हाला आयुष्याच्या अटी मान्य कराव्या लागतात. तुम्ही जेवढे अंतर ठेवाल तेवढे चित्र अधिक स्पष्ट दिसेल. कमी भावनिक गुंतागुंतीमध्ये दृष्टी अधिक स्वच्छ असते. समाजासाठी सर्वात चांगले काम म्हणजे आधी स्वतःची काळजी घेणे होय. तुमच्यासोबत कितीही वाईट झाले तरी कडू किंवा द्वेषी बनू नका. इतरांसोबत तेच वाईट वर्तन करू नका जे तुमच्यासोबत झाले आहे. वेळेपेक्षाही महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण वेळ कोणासोबत घालवतो. उपचारांचा अर्थ असा नाही की जखम कधी नव्हतीच, तर याचा अर्थ असा की आता ती जखम तुमच्या आयुष्यावर नियंत्रण मिळवत नाही. शिक्षण कधीच पूर्ण होत नाही. जर तुम्हाला पूर्ण आयुष्य जगायचे असेल आणि शिकत राहायचे असेल तर वेदनांना येऊ द्यावे लागेल, तिला शिकवू द्यावे लागेल, पण तिला जास्त काळ मुक्काम करू देऊ नका. जर रस्त्यात कोणताही अडथळा नसेल तर तो रस्ता कुठेच जात नाही. अडथळे म्हणजे भिंती नसून ते दिशादर्शक असतात. आरामाची निवड करणे शेवटी आरामदायी आयुष्य देत नाही. जोपर्यंत तुम्ही तुमच्या मर्यादेपलीकडे काही करत नाही तोपर्यंत तुमची वाढ होणार नाही. समस्या ही प्रगतीची किंमत असते. संयम ठेवा आणि मजबूत बना. एक दिवस हीच वेदना तुमच्या कामी येईल. जर तुम्ही तुमचे आयुष्य स्वतः जगला नाहीत तर दुसरे कोणीतरी ते जगून घेईल. भ्रम आणि भीती तुम्हाला गुदमरवून टाकतील. जो माणूस कधीच संकटांचा सामना करत नाही तोच सर्वात जास्त दुःखी असतो, कारण त्याला स्वतःला सिद्ध करण्याची संधीच मिळत नाही. आरशात दिसणाऱ्या माणसाला बदला, जग आपोआप बदलेल. आयुष्यात बरेच काही फक्त शेवटपर्यंत टिकून राहिल्याने जिंकता येते. एखाद्या धड्याचा तिरस्कार म्हणजे संपूर्ण पुस्तकाचा तिरस्कार नव्हे. माझी सर्वात मोठी शिकवण ही आहे की आपण जितक्या वेगाने माफ करतो तितक्याच वेगाने आपण सावरतो देखील. ज्या गोष्टींना तुम्ही माझ्या समजतात त्या गोष्टी तुम्हाला अधिक जखडून ठेवतात. प्रत्येक विचाराला सत्य मानून घेणे हेच दुःखाचे मूळ कारण आहे. आपण आयुष्यभर आपल्या जखमांकडे पाहत बसू शकत नाही. आपल्याला उठावे लागेल आणि पुढचे पाऊल टाकावे लागेल. यशाचा प्रवास नेहमी एका छोट्या धाडसी पावलाने सुरू होतो. आज त्याग करा जेणेकरून उद्याचा दिवस अधिक चांगला असेल. वेदनेची किंमत मोजायला तयार राहा, कारण वेदना हा केवळ एक संदेश आहे. नवीन रस्ता बनवणे वेदनादायक असू शकते, पण तोच नवीन मजल मिळवून देतो. एकट्याने काम करायला घाबरू नका. इतरांची वाट पाहता पाहता तुम्ही आयुष्यातील अनेक सुंदर गोष्टी गमावून बसाल. हे समजून घेणे की तुम्ही तिथे नाही आहात जिथे तुम्हाला असायला हवे होते, हीच बदलाची सुरुवात आहे. जे तुम्हाला हवे आहे ते मिळवण्याचा प्रयत्न करा, नाहीतर जे मिळाले आहे त्यावर तुम्हाला प्रेम करावे लागेल. तुम्हाला या विचारांपैकी कोणता विचार सर्वात जास्त आवडला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. सोबतच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा. व्हिडिओला हाईप देखील करा. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन सकारात्मक विचारांसह.